नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर हा खूपच दारू पिऊन खाली चिडलेला असतो. तेव्हा मुक्ता त्याला समजवण्यासाठी बोलते. तर सागर म्हणतो, मी तुमचा नवरा आहे ना, मग घ्या बरं मला मिठीत. तुम्हाला नवऱ्याकडे बघायला वेळ तरी आहे का? तेव्हा मुक्ता म्हणते, असं काय म्हणताय तुम्ही? मग घ्या मला मिठीत, असं सागर म्हणतो. मुक्ता म्हणते की हे काय करायला सांगताय मला, काय चाललंय तुमचं? तेव्हा सागर हा तिला बळजबरीने तिच्या मिठीमध्ये ओढतो. हे काही मुक्ताला पटत नाही. ती त्याच्या एक कानाखाली ओढते आणि सागर खाली पडतो. आता मात्र मुक्ता तिच्या हातांकडे पाहते आणि म्हणते की ह्या हातांनी मी सागरला ढकललं. खरंच तिला खूप पश्चाताप होतो आणि ती म्हणते की सागर चुकलं माझं, मी रागाच्या भरात तुम्हाला कानाखाली वाजवली, पण माझा हेतू तसा नव्हता, प्लीज मला समजून घ्या. तेव्हा सागर म्हणतो, तुम्ही तर माझ्यापासून लांबच राहा. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही का? अहो तिकडे मला इकडे काय करताय तुम्ही प्रतिकार, आणि तिकडे काय, तर तुम्हाला तिकडे म्हणजे आशूचं बोलणं तो आता हिला मुक्ताला सांगत असतो की तिकडे तुम्हाला प्रेम, तुमची गोड मैत्री, गोड नातं, आणि इकडे कडू कारलं, कडू लग्नाचं, कडू नातं. तुम्हाला मी नकोच झालं सांगा ना स्पष्टपणे. ते दिसतच आहे मला, तरीच मला सावनी कारण बोलत होती मुक्ताने की रागाच्या ही भरात मुक्ता, सागरचे हिच्यावर कानाखाली विश्वास ठेवू वाजवलेले नको, असते ही आणि कधीही तुला त्यानंतर ती सोडून जाईल, उठवायचा आणि आज प्रयत्न तुम्ही ते करते. प्रूव्ह पण करून सागर म्हणतो दाखवले. की लांब व्हा तुम्हाला माझ्यापासून, माझ्यासाठी वेळ तरी बिलकुल आहे का? माझ्याजवळ येऊ तेव्हा नका. मुक्ता म्हणते, असं काही नाहीये, तुमच्या मनात हा गैरसमज झालाय. लग्न झाल्यापासून तुम्ही ही दुसऱ्यांदा माझ्यावर संशय घेताय. तेव्हा पहिल्यांदा सुद्धा तुम्ही असंच केलं होतं आणि तेव्हा मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं होतं की माझं फक्त तुमच्यावरच प्रेम आहे, आणि आतासुद्धा तुम्ही तोच गैरसमज करून घेतलेला आहे. प्लीज सागर, असं काही नाही आहे, मला समजून घ्या. पण सागर म्हणतो की नाही, मला आयुष्यात खूप पश्चाताप झाला आहे की मी तुझ्याबरोबर लग्न केलं. मी तुझ्याशी लग्नच नव्हतं करायला पाहिजे, कारण तू सुद्धा मला कधी ना कधी सोडूनच जाशील. मुक्ता म्हणते, अहो तुम्ही त्या सावनीवर काय विश्वास ठेवला? तिला कोणाचंही भलं व्हावं असं वाटतं का? तुम्ही तिला आज नाही आधीपासूनच ओळखतात ना, मग तिच्यावर विश्वास ठेवलाच कसं काय? मग सागर म्हणतो, तिचं सोड, पण मी स्वतः डोळ्यांनी पाहिले, तू त्याला मिठी मारली होतीस. तुझं आणि त्याचं नात्यामध्ये इतकी जवळीक का वाढत आहे? तुला सोडून जायचं आहे ना मला? सागर आता हा खूप वैतागलेला असतो. तर मुक्तासुद्धा खूप इमोशनल होऊन रडत असते आणि सागरला विनवणी करत असते की असं काहीही नाही आहे. तरी मात्र सागर काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. त्यानंतर सागर म्हणतो, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे, शांत व्हा. आणि तो आता रागानेच बाहेर निघून जात असतो. तर त्याच्या हातामध्ये टॉवेल असतो. जाताना तो टॉवेल तो जोरात मुक्ताच्या अंगावर फेकतो आणि बाहेर निघून जातो. तितक्यात मुक्ता आता तिचं मंगळसूत्र त्या टॉवेलमध्ये अडकलेलं असतं आणि म्हणून ते काढण्याचा प्रयत्न करत असते. आता सागर बाहेर गेल्याबरोबर सावनी लगेच आतमध्ये येते आणि मुक्ताला म्हणते की मुक्ता, काय झालं? का भांडताय? कधीपासून बाहेर किती आवाज येतोय माहिती आहे तुमच्या दोघांचा? हा कुठे गेला असं रागाने? असं सावनी आता मुक्ताला म्हणते. मुक्ता म्हणते, हे बघा, मी आता बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, तुम्ही माझ्याशी काहीच बोलू नका. लगेच सावनी म्हणते, अगं रूममध्ये दुसरं कोणी आहे तरी का तुझ्याशी बोलायला? मग बोल ना माझ्याशीच. हे बघ मुक्ता, मी तुला या आधीच सांगितलं होतं की सागरच्या मनामध्ये मी तुमच्या नात्यामध्ये कसा दुरावा आणेल आणि कसं ते ग्रहण तुमच्या संसाराला लावेल, हे मी तुला आधीच सांगितलं होतं आणि ते पूर्ण झालेलं आहे माझं. तेव्हा आता तू हे मंगळसूत्र काढण्याचा किती प्रयत्न केला तरी आता मंगळसूत्रामध्ये जे असतं ना की प्रेम आणि भावना, त्या आता राहिलेल्या नाही आहे तुमच्या दोघांमध्ये, आणि हे भूत आता कायम सागरच्या डोक्यावर असणार आहे. तुला माहिती आहे, जेव्हा हर्षबद्दल सागरला कळलं होतं तेव्हा आमची पण अशीच भांडणं व्हायची. मला तर आता तुमच्या दोघांचं भांडण पाहून माझ्या आधीचे दिवसच आठवत आहेत. तेव्हा आता तू किती प्रयत्न केले मुक्ता, तरी आता सागर तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही, कारण आता त्याने डोळ्यांनी पाहिले काही गोष्टी. तसं नसलं तरी तो हा खूप मोठा गैरसमज आहे आणि सागरच्या मनात तो कायम राहील. तेव्हा आता हे मंगळसूत्र तरी काय कामाचं, असं म्हणून सावनी तिच्या मंगळसूत्राला हात लावून ते खेचत असते. तेव्हा मुक्ताला फार राग येतो. मुक्ता म्हणते, सावनी एक मिनिट, तुला काय वाटलं हे मंगळसूत्र तू घेऊ शकतेस? सावनी म्हणते, हो, कारण हे माझंच मंगळसूत्र तू तुझ्या गळ्यामध्ये बांधले आणि मला कसं सहन होईल ते. त्यावर मुक्ता म्हणते, अगं काळ्या मनाची किंमत काळ्या मनाच्या बाईला काय कळणार आहे? आणि म्हणूनच माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, पण तुझा गळा तर उघडाच आहे. तेव्हा सावनी म्हणते, पण अगं तू सागरचा विश्वास गमावलाय, तेव्हा ह्या मंगळसूत्राला काय किंमत आहे? काढून फेकून दे ना. मुक्ता आता सावनीचा हात पकडते आणि म्हणते की मी सहन करणार नाही. हे बघा, पुन्हा जर माझ्या मंगळसूत्राला हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी तुमचा हात मुळासकट उपटून टाकायला सुद्धा कमी करणार नाही. हाच माझा शब्द आहे. तेव्हा आता सावनी म्हणत असते की तू किती प्रयत्न कर, पण सागर तुझ्यापासून आता कधीच विश्वास ठेवणार नाही. आणि ते दोघांचं भांडण चालू असतं. तर मुक्ता ही रागानेच आता सावनीला म्हणते की तुम्ही चालते व्हा इथून, मला तुमच्याशी बोलण्यात कुठलाच इंटरेस्ट नाही, आणि हाकलूनच देते. तेव्हा सावनीसुद्धा मुक्ताचं स्वरूप पाहून निघून जाते. तर दुसरीकडे आता
दुसऱ्या दिवशी मुक्ता ही किचनमध्ये नाश्ता बनवत असते आणि ती सागरला नाश्ता देते आणि त्याच्या गोळ्यांचं सुद्धा विचारते की तू नाश्त्याच्या आधीच्या गोळ्या घेतल्या आहेस का? मग घे आणि मी तुला जेवण दिलं की त्यानंतर जेवणानंतरच्या गोळ्यासुद्धा तुला घ्यायच्या आहेत. माहिती आहे ना लक्की, लक्ष ठेवशील ना? लक्की म्हणतो की नाश्त्याच्या अगोदरच्या गोळ्या मी घेतल्या आहे वहिनी, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर आता मुक्ता ही किचनमध्ये दूध गरम करायला ठेवते आणि तिथे उभी असते. मात्र तिचं लक्षच लागत नाही, कारण तिला सागरबरोबर झालेलं भांडण हे सारखं आठवत असतं की सागरनं कशाप्रकारे तिच्यावर अविश्वास दाखवला आहे, कशाप्रकारे सावनीचं ऐकून तो माझ्यावरती आता राग दाखवत आहे आणि हे नातंसुद्धा तुटण्याच्या वेगावरती आलेलं आहे. तेव्हा आता इकडे इंद्रा पूजा करत असते आणि पूजा होऊन त्यासुद्धा किचनमध्ये जात असतात. इकडे दूध उकळून उकळून पार असं आटत चाललेलं असतं, तरी मात्र मुक्ता तो गॅस काही बंद करत नाही, कारण सागरचं अचानक बदललेलं रूप पाहून मुक्ताला मात्र कशातच लक्ष लागत नसतं आणि आता ह्या गोष्टीबद्दल मला सागरबरोबर बोलावंच लागेल असं मुक्ता म्हणत असते. त्यानंतर आता त्या गोष्टी आठवून आठवून मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इंद्रा आता पूजा करून किचनमध्ये येते आणि इंद्राचं लक्ष जातं की दूध खूप उकळतं आहे. ते आता पटकन गॅस बंद करतात आणि मुक्ताला म्हणतात, "काय गं पोरी, लक्ष कुठे आहे तुझं? ते दूध बघ जरा किती गरम झालंय." तेव्हा आता मुक्ता लगेच म्हणते, "सॉरी मम्मी, खरंच चुकलं माझं." मग आता इंद्रा म्हणते की जरा लक्ष देत जा आणि त्यानंतर पुन्हा मुक्ता म्हणते की आता मला सागरला आत्ताच्या आत्ता जाऊन खरं खोटं करायलाच पाहिजे. नक्की त्यांच्या मनामध्ये असे काय गैरसमज झाले, असं काय चुकलंय माझं, याचाच ती विचार करत असते आणि मग त्यानंतर ती खरोखर आता रूममध्ये आलेली असते. इंद्राने तिला पाठवलेलं असतं की सागरला बघ जरा उठलाय का, आणि ती येते आणि मग त्यानंतर सागरला ती उठवण्याचा प्रयत्न करत असते. तिला काही करून आज सागरच्या मनातील गैरसमज दूर करायचा आहे ह्या आशेने ती सागरशी बोलायला येते. पण सागर म्हणतो की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, तेव्हा मला तुमचं काहीच ऐकायचं नाही, तुम्ही जा इथून. आता सागर काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो, तेव्हा मुक्ताचं बोलणं काही सागरबरोबर होत नाही. त्यानंतर मुक्ता पुन्हा सांगू लागते की तुमच्या मनात खूप मोठा गैरसमज झाला आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. ती पटापट आता बेडवरची चादर गोळा करून तिथे सर्व काही सेट करत असते आणि त्यानंतर ती सागरला म्हणते की प्लीज माझं ऐकून घ्या. पण सागर म्हणतो मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे. त्यानंतर तिथे सई येते आणि सई मुक्ताला म्हणते की मुक्ता मम्मा, मला वेणी घालून दे ना, स्कूलचा टाईम होत आला. तेव्हा आता सई ही विचारत असते मुक्ताला की काय झालं मुक्ता मम्मा. तेव्हा मुक्ता सांगू लागते की अगं आपल्या घरात ना एक वाघ शिरलाय आणि तो वाघ ना खूप मोठी टरकाळी सोडतो आणि जर नाही ना सोडली टरकाळी तर सारखा गुरगुरतो. तेव्हा आता सई म्हणते की म्हणजे कोणता वाघ, आणि मग आता मुक्ता तिला सांगत नसते, ती फक्त म्हणते की थांब मी तुला सांगते थोड्याच वेळात. इकडे आदित्यची बॅग भरलेली असते आणि त्यातलं प्रत्येक पुस्तक हे सावनी बाहेर काढत असते. मग आदित्य म्हणतो की मम्मा, तुझं हे काय चाललंय, माझं प्रत्येक पुस्तक तू असं बाहेर का काढत आहेस, मला तर कळत नाहीये, तू बॅग भरतेस की बॅग रिकामी करत आहेस. आता सावनी सारखी हसते हे पाहून आदित्य तिला म्हणतो की मम्मा, मी मगाचपासून पाहतोय तू अशी हसतेस काय सारखी. तेव्हा अरे तुला आनंद नाही झाला का तुझ्या मम्माला हसलेलं पाहून? तुला माहिती आहे सागर आणि मुक्ताचं नातं तुटलेलं पाहून मला खूप आनंद झालाय. तेव्हा लगेच आदित्य म्हणतो की माझी मम्मा अशीच हसत राहो, मला खूप बरं वाटतं की माझी मम्मी नेहमीच हसत राहायला पाहिजे. आणि लगेच सावनी ही आदित्यला जवळ घेते आणि आदित्य खूप खुश होतो. दुसरीकडे आता सईच्या वेण्या ती मुक्ताला दाखवत असते की बघ ना मम्मा, छान आहेत ना वेण्या. लगेच स्वाती, तू बघ गं मम्मा किती छान वेण्या घालते, मला ना अशाच वेण्या खूप आवडतात असं सई म्हणत असते. त्यानंतर आता तेव्हा आता सई ही म्हणत असते की मम्माच्याच हातच्या वेण्या मला आवडतात बघ गा तू. मग स्वाती म्हणते मुक्ता, तुला माहिती आहे का 2 वेळा मी हिला वेण्या घातल्या पण हिला आवडल्या नाही. ही काय म्हणत होती की मला मुक्ता मम्माच्याच हाताने वेण्या घालायच्या आहे, बघ ना. लगेच सई म्हणते असं नाही स्वाती, तू पण छान घालते वेण्या, पण मला ना मुक्ता मम्माची सवय झाली आहे ना म्हणून. आता त्या दिघींचंही बोलणं इकडे सागर बघत असतो आणि मग तो विचार करायला लागतो की माझं घर, माझी मुलगी, माझा मुलगा, हे सर्वजण मुक्तावर किती डिपेंड आहे. जर उद्या जर सई असं म्हणते की मम्मा तू कुठे जायचं नाहीस मला सोडून, जर उद्या तू कुठे गायब झाली तर मग मी कोणावर डिपेंड राहायचं. आणि सागरसुद्धा हाच विचार करत असतो की मुक्ता जर ह्या घरात नसली तर माझ्या घरच्यांचं काय होईल. त्याला आता टेन्शनच आलेलं असतं की मुक्ताला दूर करणं खूप कठीण आहे. तो त्याच विचारात असतो आणि त्यानंतर सागर ऑफिसमध्ये जायला निघतो तर सई म्हणत असते की मम्मा, माझ्या स्कूलचा टायमिंग झाला आहे, मी येऊ का. लगेच सई बॅग घेते आणि मुक्ता तिला सोडायला दरवाजात येते. आता सागरला माहीत असतं की सई गेली की आता मुक्ता पुन्हा माझ्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करेल, म्हणून मी पटकन त्याच गडबडीमध्ये निघून जातो. आता सईकडनं बाहेर जात असताना सागरसुद्धा हळूच बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण मुक्ता त्याला आवाज देते की सागर, सागर थांबा ना. पण सागर मागेही पाहत नाही आणि लगेच बाहेर निघून जातो. मग आता मुक्ताला खूप चिड येते. मुक्ता म्हणते की काय चाललंय सागरचं, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहे, इतकी काय मोठी चुकी केली मी. आता तिला काहीच कळत नसतं की सागर आता माझ्याशी कधी बोलणार. तितक्यातच आता त्या दोघांना पाहून सावनी तिथे येते आणि लगेच मुक्ताला टॉर्चर करू लागते. सावनी लगेच म्हणते काय गं, पुन्हा तुमचं नातं ताणत चाललंय का. तेव्हा मुक्ता म्हणते ताणलंय पण तुटलेलं नाही आहे आणि तुम्ही इतकं आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. आमचं नातं जरी आता
ताणलेलं असलं तरी ते कसं सावरायचं हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. तेव्हा सावनी म्हणते, "अगं तूच तर म्हणाली होतीस ना, की आमच्या नात्यामध्ये किती दुरावा आला तरी आमचं एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे आणि आम्ही पुन्हा पॅचअप करणार आहोत. मग काय झालं? सागर तर अजूनही तुझ्याशी बोलत नाही आहे." मग मुक्ता म्हणते, की "त्यांना त्यांचा राग कसा घालवायचा हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तेव्हा तुम्ही पुन्हा माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लवकरच एकत्रसुद्धा दिसू." तेव्हा आता सावनी म्हणते, "अगं मीच तुझ्यावर उपकार केले हे विसरू नको." तेव्हा आता मुक्ता म्हणते, की "हे बघा तुम्ही हे विसरू नका. तुम्हाला कचराकुंडी लक्षात आहे ना? तुमची जागा तुम्हाला माहिती आहे. तेव्हा मीच तुम्हाला गरज दाखवली आणि तुमच्यावर दया करून तुम्हाला ह्या घरामध्ये आणलं. पण त्याचे तर तुम्हाला उपकार तर नाहीच आहे, कारण तुम्हाला उपकार हे कळतच नाही. पण निदान आपली जागा पाहून तरी माणसाने वागावं, जास्त पुढे-पुढे करू नये." तेव्हा सावनी म्हणते, की "अगं उपकाराची भाषा करशील ना, तर मी तुझ्यावर उपकार केले. कारण मी जर सागरला सोडलं नसतं, तर तुझं सागरशी लग्नच झालं नसतं. हे विसरले आहेस का तू?" तेव्हा आता मुक्ताने चांगल्याच प्रकारे सावनीचा अपमान केलेला असतो आणि तिला तिची जागासुद्धा दाखवून दिलेली असते. तरी मात्र खूपच चरबी आहे. ती हसत असते मुक्तावरती आणि म्हणते, की "मीही पाहते तू कधी आता सागरला गोड करत आहे." तितक्यात सई तिथे येते आणि म्हणते, की "चल ना मम्मा, व्हॅन अजून आली नाही आहे." तेव्हा सई ही मुक्ताला बाहेर घेऊन जाते आणि इकडे सावनीला मात्र मोठा धक्काच बसतो. कारण आता तिला इथे तिचा अपमान झाल्यामुळे ती पुन्हा म्हणते, की "बघ आता मुक्ता, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार आहे." तर पुढे आता सागर हा ऑफिसमध्ये निघून जातो. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तो जोरात ती बॅग टेबलवर आपटतो आणि टेबलवर एक ग्लास पाण्याने भरलेला असतो तो खाली पडतो. आता सागर खूपच चिडतो आणि लगेच त्यांच्या क्लर्कला फोन लावतो, "राणे, आतमध्ये या. तुम्हाला हा ग्लास कुठे ठेवायची याची पद्धत आहे का? हा ग्लास असा कोणी ठेवला आणि माझी कामाची फाईल कुठे आहे? टेबलावरती कामाची फाईलसुद्धा ठेवलेली नाही आहे. अशी कामं करतात का? आता तर मला खूप संताप होते माझ्या स्टाफवरती. मला राग आला ना, मी सरळ कामावरून काढूनच टाकेल." तेव्हा आता मिहीरसुद्धा तिथेच असतो. मिहीर असं सागरला चिडलेला पाहून त्यालाही वाईट वाटत असतं, की सागरचं काय चाललंय? सागर दिवसेंदिवस असं चिडचिड का करतोय? म्हणून आता तो कॅबिनमध्ये येतो आणि म्हणतो, की "दादूस, काय झालंय? तू असं चिडचिड का करत आहे? काय चुकलंय काय नक्की? कोणाचं काय चुकलंय ते तरी सांग." मग सागर आता ऑफिसमधला पाण्याचा ग्लास पडला हे त्याला सांगून देतो आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा ते चित्र उभं राहतं. मुक्ता आणि आशय हे दोघं एकमेकांबरोबर इतक्या वेळ बोलतात. सतत एकमेकांच्या मागे-पुढे, अवतीभोवती त्यांचे ते क्षण आठवून आता सागरला मात्र खूप जळफळाट होत असतो आणि ते सर्व मिहीर पाहून त्यालाही आता धक्काच बसतो, की सागरचं बदललेलं रूप नक्की काय झालं? एवढा मोठा प्रॉब्लेम की सागर असा बदलला आहे, त्यालाही काहीच कळत नसतं. तितक्यात आता दरवाजावर मुक्ता नॉक करते आणि मुक्ता आता सागरशी बोलायला त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते. सागरला तिला पाहून धक्काच बसतो. तर हा भाग इथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये सावनी ही आशयच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याचे कान भरवत आहे. त्याला म्हणत असते, की "तुला माहिती आहे, मुक्ता आणि सागरचं लग्न झाल्यापासून त्यांच्या नात्यामध्ये खूप दुरावा आहे. कारण सागर सतत तिला त्रास देत असतो आणि तिची खूप घुसमट होते. प्लीज तिला याच्यातून काहीतरी मदत कर." तर मुक्तासुद्धा इकडे सागरला म्हणत असते, की "एकदा बोलून आपला गैरसमज दूर करूयात. तुम्ही असा कसा विचार करताय माझ्याबद्दल? माझ्या मनात असं काही नाही आहे." तेव्हा सागर तिला स्पष्टपणे म्हणतो, की "तू आशयला मिठी मारली होती आणि मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिले." तेव्हा मुक्ताला धक्काच बसतो. तर पुन्हा पुढे आता सावनी म्हणत असते, की "तुला जर मुक्ताबद्दल काहीतरी जाणीव असेल तर प्लीज मुक्ताला मदत कर आणि ह्या सगळ्यांमधून बाहेर काढ. कारण त्याची खूप घुसमट होते आणि तिला तुझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही आहे मदत करणारं." असं आता आशयचे कान भरून आशयच्या मनामध्ये सागर आणि मुक्ताच्या नात्याबद्दल उलटसुलट भरवलेलं आता आहे. तर प्रेक्षकांनो, पुढे आता आशय मुक्ताला कशाप्रकारे मदत करणार आणि सागरने इकडे तर नातं तुटण्यापर्यंत त्याची मजल नेलेली आहे. तर याच्यातून मुक्ता कशी सावरणार हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत रहा प्रेमाची गोष्ट. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.